नागपूर सुधार प्रन्यासाच्या पूर्व विभागातील बांधकाम परवानग्या RL डिमांड आणि प्रशासकीय कामकाजात मनमानी होत असल्याचा आरोप करत शिवसेना वाहतूक सेना नागपूर शहर जिल्हा प्रमुख गौरव गुप्ता यांनी सभापती संजय मीना यांना निवेदन दिले। मौजा वाठोडा येथील काही गृहनिर्माण संस्थांच्या प्रस्तावांना विनाकारण विलंब होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। संबंधित अधिकाऱ्यांच्या कामकाजाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली। मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास NIT कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय। दरम्यान या आरोपांवर NIT कडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही। सर्वात पहिले माझा परिचय, मी निरंजन दहिवले, प्रभाग 26 चा शिवसैनिक वाठोडा म्हणून आहो। माझा विषय एक होता की वाठोड्यामध्ये हे चार लेआउट आहे जे मंजूर आहे। NIT मंजूर 572 मध्ये आहे। त्याचा एक कामाक्षी कोऑपरेटिव्ह सोसायटी, मा भवानी कोऑपरेटिव्ह सोसायटी, सरिता कोऑपरेटिव्ह सोसायटी आणि पवन कोऑपरेटिव्ह सोसायटी यांचे 572 मध्ये यांना ऐकण्याने सँक्शन करू आहे NITनी याला RL डिमांड दिले। पण आता जेव्हा नवीन चेअरमॅन आले मीना साहेब, तर मीना साहेबांनी असं राठोड साहेबांचं म्हणणं आहे, मी नाही म्हणतो, कार्यकारी अधिकारी राठोड साहेब यांचं म्हणणं असं आहे की मीना साहेबांनी सांगितलेलं आहे की आता जे नव्याने जर कोणी बी ॲप्लिकेशन करून राहिला RL डिमांडसाठी तर त्याला RL डिमांड द्या नको, कारण की हा लेआउट रिजर्वेशन टाकलेला आहे। जेव्हा आम्ही माहिती विचारण्यासाठी राठोड साहेबाकडे जातो तर राठोड साहेब टाळमटाळ करतात, याची माहिती कुठलीही देत नाही। आणि ह्या विषयावरती जर आम्ही चेअरमॅनकडे विचारायला गेलो तर चेअरमॅन म्हणते की रिजन लेके आओ राठोड साहब के तरफ से निवेदन देण्यास गेल्याच्या नंतर, म्हणजे राठोड साहेब आणि चेअरमॅन यांची कुठेतरी साठगाठ आहे। त्यामुळे हे वाठोड्याच्या लोकांना भ्रमित करून राहिले, त्यांना RL डिमांड देऊन नाही राहिले। पण त्यांना हे म्हणतात की जर तुमच्याकडे RL डिमांड अगोदर असेल तर तुमचं बिल्डिंग परमिट आम्ही काढून देऊ, तुम्हाला बिल्डिंग प्लॅन सँक्शन करून देऊ। हा कुठल्या नियमात बसतो? हा एक विषय। दुसरा महत्त्वाचा विषय आहे दीपाली मॅडम, ही तिथे तिथे जॉबवरती आहे, म्हणजे ते पश्चिम एरिया तिच्याकडे येतो। 2025 मध्ये उईके यांनी एक अर्ज दाखल केलेला होता त्यासाठी की त्यांना RL डिमांड पाहिजे होती, पण ती नेहमी टाळमटाळ करून राहिली। माझ्याकडे मूळ तारीखा नाही आहे, मूळ तारीखा यायची आहे। 2025 2026 झाले, यासाठी आम्ही तक्रार दिली होती राठोड साहेबाला, मीना साहेबाला, त्यांनी कुठलं ॲक्शन घेतलेलं नाही आहे। त्यानंतर त्याच्यात एक आणखी मुद्दा असा आहे की तिचा पती नीलमचा, याचा दीपाली मॅडमचा, तो राठोड साहेबांचा ड्रायव्हर आहे। तो जसं म्हणेल तशीही करते। जर हिला जर नवऱ्याचंच घेऊन जर चालायचं, नवऱ्याच्याच मनाने जर वागायचं आहे, तिने जॉब सोडून द्यावा। आणि आमची NITच्या चेअरमॅनाला तेच मागणी होती की यांच्यावर शासकीय चौकशी बसवून राठोड, नीलम आणि दीपाली यांच्यावर चौकशी बसवावी आणि यांना तत्काळ निलंबित करावे। पण आज तुम्ही प्रेस विषय करतात? हो, तर तेच आहे। आज मी मीना साहेबांना भेटायला गेलो होतो, त्यांना निवेदन दिलं। मीना साहेबांनी निवेदन घेण्यासाठी नकार दिला होता। त्यानंतर त्यांनी एक हातात घेतलं नीलम, पण त्यांचं म्हणणं असं, त्यांना जेव्हा मी विचारला की हे मला केव्हापर्यंत माहीत पडेल, याच्यासाठी मी केव्हा तुमच्याकडे फॉलोअप घ्यायला हवं, तर त्यांनी मला उड्डाटासारखे बोलले की तू 10 दिवसांनी ये। याला 10 दिवस लागत नाही। आणि निवेदन देणेवाला स्वतः ऐकण्यात आणते त्या अधिकाऱ्याकडे कशासाठी जाईल? रिजन विचारासाठी। हे रिजन विचाराचं काम चेअरमॅनचं आहे, बल्कि निवेदन देणाऱ्यांचं नाही। पण त्यांनी टाळमटाळ केली आणि त्यांनी 10 दिवसा मला वेळ दिलेला आहे। जर 10 दिवसामध्ये याच्यावरती जर कुठलाही निर्णय नाही लागला तर मी माझ्या कार्यकर्त्यासह आणि लोकांना जे परेशानी होऊन राहिलेली आहे, वाठोड्याच्या लोकांना म्हणा किंवा तिथल्या NIT मध्ये येणाऱ्या लोकांना म्हणा, त्यांच्यासोबत मी NITच्या पटांगणावर धरणे आंदोलन करणार। लोकवाहिनी मीडियासाठी रोशन बोकडे यांची रिपोर्ट, नागपूर।